ज्यावेळेस आपल्या लोकांना आपण दूर करतो, त्यावेळेस मित्रांनो आपल्याला इतरांच्या पाया पडावे लागतात. म्हणजे जे आपले आहेत, जे आपल्या विचाराचे आहेत, ते लोकं जवळ जमवून ठेवणं हे तेवढीच मोठी आणि महत्त्वाची कला आहे. मित्रांनो, रामकृष्ण हरी. सर्वांना ह्या दीपोत्सवाच्या किंवा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आता महाराष्ट्राचं राजकारण जर पाहायचं गेलं, तर नेमकं तळ्यात कोण आहे, मळ्यात कोण आहे, हाच एक मोठा प्रश्न मतदारांना पडतो. नेमकं झेंडा हातामध्ये कुणाचा घ्यायचा आणि कुणाची पालखी वाहायची, हा एक सगळ्यात पडलेला मोठा यक्षी प्रश्न आहे. मित्रांनो, आपल्याला आज एक त्याच विषयावरती बोलायचं आहे, कारण शिंदे साहेबांनी एक वाक्य बोललं होतं. इज्जत गेली गावाची आणि आता आठवण आली भावाची. आणि म्हणून एक म्हण आहे ती सांगतो, इज्जत गेली गावाची आणि मग आठवण आली भावाची. आता काय फायदा आहे? मला नाही आबरू, मी कशाला घाबरू. त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला संबोधून हे वाक्य त्यांनी बोललं होतं की इज्जत पूर्ण गावामध्ये गेली आहे आणि त्यावेळेस त्यांना भाऊ आठवतात. नेमकं याचा अर्थ काय असू शकतो किंवा याचा अर्थ नेमकं काय लावायचा, हे आपल्या पद्धतीनं आपल्या जे काही जे आपलं विश्लेषण आपण ह्यातनं बघणार आहोत. आता इज्जत सगळ्या गावामध्ये गेली नाही, तर इज्जत पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलेली आहे. ज्यावेळेस शिवसेनेमध्ये प्रथमतः जी काही फूट झाली होती, ती फूट पहिली हे पारंपरिक शिवसेनेमधील त्यांच्या परिवारामध्ये झाले होते, ते म्हणजे राज ठाकरे साहेब. त्यापूर्वी भुजबळ गेले होते, राणे गेले होते, अनेक गेले होते, पण राज ठाकरे हे खास जवळचे आणि एका कुटुंबातील. ज्यावेळेस राज ठाकरेकडं ते शिवसेनेची कमान त्याच्या खांद्यावरती यावी यासाठी एक वर्ग तळमळायचा आणि त्यांची इच्छा होती की कार्याध्यक्ष म्हणून राज ठाकरेंनी काम बघावं. पण या ठिकाणी ठाकरे साहेबांना पुत्रमोह आवरता आला नाही. अर्थातच जो आता पुत्रमोह हा उद्धव ठाकरेंना होतो, तोच बाळासाहेबांनाही आला असावा. मग यावेळेस त्यांनी लोकांचे विचार सगळे रुजकारून त्यांनी उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष केलं होतं. त्या ठिकाणी लोक म्हणतात की बाळासाहेब ठाकरेंना फोर्स करून त्यांना भाग पाडलं होतं की या ठिकाणी उद्धव साहेबांना पुढे आणण्यासाठी. असो, पण त्यावेळेस त्या ठिकाणातून ज्यावेळेस राज ठाकरे हे बाहेर पडले आपल्या विचारानं, जे विचार शिवसेनेचे आहेत, जे विचार बाळासाहेबांचे आहेत, ते विचार घेऊन राज ठाकरे बाहेर पडले होते आणि त्या विचारांना लोकांनी चांगला रिस्पॉन्स पण दिला होता. त्यांचे आमदार आले होते, नगरपालिका आली होती. मग हे सगळं असताना एक त्या ठिकाणी जी काही पहिली हार आहे तीच हार होती, कारण लोकांना ते दाखवून दिलं की खरं हिंदुत्व असेल, खरी मराठीची ओढ असेल, काय असतील ते ह्या सगळ्या आता राज ठाकरेंकडे आहेत, ते शिवसेनेकडे नाहीत. याचा अर्थ तोच होता, कारण जे काही वोटर आहेत ते शिफ्ट हे मनसेकडे झाले होते. त्यावेळेस मुंबईमध्ये सगळ्यात जर मोठा कॉम्पिटिटर जो होता तो हा शिवसेनेला मनसेच हा होता. मग त्यावेळेस चा मनसे आणि त्यावेळेची शिवसेना ह्या दोघांनाही अधोगती 2019ला पर्यायाने लागली म्हणता येईल आपल्याला. कारण उद्धव ठाकरे यांनी जो काय निर्णय घेतला, बाळासाहेबांचं हयात गेली होती की काँग्रेस सोबत संसार थाटणार नाही किंवा काँग्रेसच्या मांडीला मांडी लावणार नाही, किंवा ज्यावेळेस माझ्या शिवसेनेचं काँग्रेसीकरण होईल त्यावेळेस माझं मी दुकान बंद करेल, हे म्हणणारे बाळासाहेब ठाकरे त्यांच्याच मुलानं, त्यांच्याच सो कॉल्ड कार्याध्यक्षानं आणि त्या आत्ताच्या पक्षप्रमुखांनी ते शिवसेनेला काका मार्गे काँग्रेस त्यांनी ऑटोमॅटिक घेऊन गेलं. आणि जे काही विचार होते बाळासाहेबांचे, ते विचार त्या ठिकाणीच गाडले गेले. असं लोकांच्या मनामध्ये जो काही समज व्हायला पाहिजे होता तो ऑटोमॅटिक झाला. कारण काय, लोकांनी वोटिंग हे हिंदुत्वाला केली होती. लोकांनी भाजपसोबत असल्यामुळं, एक हिंदुत्ववादी विचारसरणी असल्यामुळं, बाळासाहेबांची विचारसरणी असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी पसंती ही या ठिकाणी दिली होती शिवसेनेला. पण शिवसेनेनं हा भ्रमनिरास जो आहे, हा भ्रमनिरास केला आणि त्यावेळेस मतदाराला ते गाजर दाखवलं आणि त्यावेळेस यांची पहिली इज्जत गेली होती, ते म्हणजे शहरामध्ये, राज्यामध्ये.
आणि हिंदुत्वावरून जे काही यांचे बयान वक्तव्य आले होते, जे काही गोष्टी समोर आल्या होत्या, त्या सुद्धा लाजिरवाण्या होत्या आणि त्यांच्या पक्षाच्या आरोग्यासाठीही हानिकारक होत्या. मग ह्या हिंदुत्वावरती बेताल वक्तव्य, त्यांचं हिंदुत्व कसं आहे, आमचं हिंदुत्व कसं आहे, त्यांच्या जी मिरवणुकामध्ये सिन्नरला राजेभाऊ वाजे यांच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानी झेंडे फरवले गेले. आणि खास म्हणजे ह्या वक्फ बिलावरून यांनी भूमिका नाही स्पष्ट केली, त्यामुळं मातोश्रीवरी मुस्लिमांचा मोर्चा आला होता. म्हणजे नेमकं कुठपासून कुठपर्यंत हा प्रवास उद्धव साहेबांनी घेऊन गेला. आणि ह्या मधल्या काळामध्ये संजय राऊत यांच्या मार्फत त्यांच्याद्वारे जे काही शिवसेनेची वाट लावायचं कामं झालेत ते अतिशय गंभीर आहेत मित्रांनो. कारण शिवसेनेला मराठी मतापासून, मराठी मनापासून, हिंदुत्वाच्या विचारापासून खूप असं दूर घेऊन त्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं जी काही इज्जत आहे, जी काही मान सन्मान आहे, हा सगळा गेला. आणि त्यानंतर आता एक विचार, एक नवीन विजन घेऊन उद्धव ठाकरेंना, राज ठाकरे यांना सोबत घ्यावं वाटलं. त्याचे पर्याय नाही असं उद्धव ठाकरे साहेबांना वाटलं असावं. कारण आता बुडत्याला काडीचा आधार आपला असं म्हणता येईल. कारण काँग्रेस सोबत गेले तरीही इज्जत राहणार नाही, गेली आहे पूर्ण. राष्ट्रवादी सोबत गेले असेच भानगड आहे. मग आता समविचारी जे काही आपण आता एक नवीन विचार लावून धरूया मराठी विषयीचा, हिंदुत्वाचा. आणि तो विषय लावून धरून आता जे आपलं काय उरलं सुरलं हिंदुत्व आहे, जे काही उरली सुरली शिवसेना आहे, जे काही उरला सुरला विचार आहे, तो विचार परत दृढ करता येईल का, किंवा विचार तो परत लोकांपर्यंत पोहोचवता येईल का. आणि ते पोहोचवण्यासाठी एक राज ठाकरे प्रभावी माध्यम आहेत असं त्यांना वाटलं असावं. म्हणून त्यांनी आता ज्यावेळेस आपली इज्जत, पक्ष सगळं काही गेल्यानंतर त्यांना राज ठाकरे आठवतात, हे असं एकनाथ शिंदेंना सांगायचं असावं. म्हणून त्यांनी हे वाक्य जे बोललेलं आहे ते आहे. पण आता अवस्था, परिस्थिती अशी आहे की ठाकरेंनी कुणालाही सोबत घेऊ द्या, शेवटी 0 अधिक 0 बरोबर 0 असंच येणार, किंवा 1 वजा 1 बरोबर 0 असं येणार. कारण सगळ्या बेरजा, वजाबाक्या, गुणाकार, भागाकार ह्या 5-6 वर्षामध्ये अतिशय समर्पकपणे करून दाखवलेले आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवाभाऊने. यांच्या कार्याला, कर्तृत्वाला महाराष्ट्राची जनता ही साथ घालत आहे आणि साथ घालणार आहे. आता विषय येतो महानगरपालिकेचा. पाहूया नेमकं होतंय काय, नेमकं लोकांची ओढ कुणाकडे आहे, लोकांचा कल कुणाकडे आहे, हिंदुत्वाकडे आहे की हिंदुत्व पांघरलेल्या सापाकडे आहे. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय, नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ शेअर करत चला. नमस्कार, रामकृष्ण हरी.